हं, हं. कल्पना करा, एका 5 वर्षांच्या मुलाचा वाढदिवस सुरू आहे. तो अतिशय उत्साहाने केकवरच्या मेणबत्त्या विझवतोय, आजूबाजूला मित्रमंडळी टाळ्या वाजवतायत. हं. पण मला एक अत्यंत थक्क करणारी गोष्ट सांगू द्या. हं, हं. सांगा. त्या क्षणापर्यंत, म्हणजे तो मुलगा 5 वर्षांचा होईपर्यंत, हं. त्याच्या मेंदूचा तब्बल 80% विकास पूर्ण झालेला असतो. अरे वा. होय, 80%. हं. हे ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटेल, हं. पण आपण लहान मुलांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो ना, हं. तो दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकणारं हे एक वास्तव आहे. आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण मानवी विकासाचा पाया खऱ्या अर्थाने कसा रचला जातो हे उलगडून बघणार आहोत. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र. सर्वात आधी मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच. विचारा. बालमानसशास्त्र किंवा आपण ज्याला चाइल्ड सायकोलॉजी म्हणतो, म्हणजे नक्की काय हो? म्हणजे आपण जेव्हा विकासाविषयी बोलतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यासमोर मुलांची वाढणारी उंची किंवा वजन येतं. पण हा विषय नक्कीच त्यापेक्षा खूप मोठा असायला हवा, नाही का? हो, अगदी बरोबर. केवळ शारीरिक वाढ म्हणजे बालमानसशास्त्र नव्हे. अच्छा. हे बघा, बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक अशी शाखा आहे जी एका संपूर्ण प्रवासाचा नकाशा आपल्यासमोर ठेवते. जन्माच्या वेळी एक बाळ पूर्णपणे परावलंबी असतं, बरोबर? हो, त्याला स्वतःहून काहीच करता येत नसतं. अगदी तेच. तर या पूर्ण परावलंबी अवस्थेकडून एका परिपक्व आणि स्वावलंबी अवस्थेकडे जाणारा जो प्रवास आहे, त्या प्रवासातील सर्व सूक्ष्म बदलांचा हा अत्यंत बारकाईने केलेला अभ्यास आहे. म्हणजे हा प्रवास काही एकाच रेषेत चालत नसावा, तो खूप बहुआयामी असायला हवा. हो ना. मुळात विकासाचे 5 मुख्य स्तंभ मानले जातात. हे 5 स्तंभ एखाद्या यंत्राच्या फिरणाऱ्या गिअरसारखे एकमेकांत गुंफलेले आहेत. पहिला स्तंभ म्हणजे शारीरिक विकास, जसं तुम्ही म्हणालात, उंची आणि वजन. दुसरा मानसिक विकास, ज्यामध्ये मुलांची स्मरणशक्ती, विचार करण्याची पद्धत येते. ओके. तिसरा बौद्धिक विकास, म्हणजे तर्कट लावणं, प्रश्न सोडवणं. चौथा भावनिक विकास, स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणं. आणि पाचवा, जो अतिशय महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा स्तंभ आहे, तो कोणता? त्याला आपण क्रियात्मक विकास किंवा सायकोमोटर डेव्हलपमेंट असं म्हणतो. एक सेकंड, हे सायकोमोटर डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय? म्हणजे शारीरिक विकासापेक्षा हे वेगळं कसं? मला थोडं समजावून सांगाल? हो, खूप चांगला प्रश्न आहे हा. शारीरिक विकास म्हणजे नुसते हात पाय लांब होणे किंवा स्नायू बळकट होणे. पण सायकोमोटर विकास म्हणजे मेंदू आणि स्नायू यांचा अचूक समन्वय. अच्छा. उदाहरणार्थ, डोळे आणि हाताचा ताळमेळ बसून लहान मुलाने स्वतःच्या हाताने चमचाबरोबर तोंडात नेणे किंवा शर्टाचे बटण लावणे, शूजची लेस बांधणे. हो, हे सगळं मुलं हळूहळू शिकतात. अगदी. ही कौशल्ये आपोआप येत नाहीत. मेंदूला स्नायूंना अचूक आदेश द्यायला शिकावं लागतं. या 5ही घटकांचा एकत्रित अभ्यास म्हणजेच बालकाचा सर्वांगीण विकास. आणि मगाशी जे आपण 80% मेंदूच्या विकासाविषयी बोललो, ते ह्या सगळ्याशी कसं जोडलं जातं? म्हणजे पहिल्या 5 वर्षातच हा सगळा पाया रचला जातो का? होय. आणि हाच या शास्त्राचा सर्वात निर्णायक टप्पा आहे. सिग्मंड फ्रॉइड आणि जे स्टॅनले हॉल यांसारख्या दिग्गज मानसशास्त्रज्ञांनी याच गोष्टीवर सर्वात जास्त भर दिला आहे. फ्रॉइडच्या मते बाल्यावस्थेतील पहिल्या काही वर्षात ज्या मनोवैज्ञानिक घडामोडी घडतात, जे अनुभव मुलांना येतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यभराच्या व्यक्तिमत्वावर होतो. अरे बापरे. हो. जर लहानपणी एखादी खोलवर रुजलेली भीती किंवा असुरक्षितता असेल ना, तर ती मोठेपणी वेगळ्या स्वरूपात बाहेर पडू शकते. इथे मला मानवी वर्तनाचे एका उदाहरणाची आठवण येते. कोणतं उदाहरण? म्हणजे प्रौढांमध्ये आपण अनेकदा पाहतो की एखाद्या माणसाच्या सतत चिडचिड करण्यामागे किंवा रागाच्या मागे प्रचंड मोठी असुरक्षितता किंवा भीती लपलेली असते. हो, अगदी बरोबर. म्हणजे राग हे फक्त समुद्रात तरंगणाऱ्या आईसबर्गचं किंवा हिमनगाचं फक्त वरचं टोक असतं. आपण लहान मुलांकडे पाहतानाही असाच हिमनग पाहतो का? जेव्हा एखादं मूल हट्ट करतं, अचानक खूप घाबरतं किंवा खोटं बोलतं, तेव्हा आपण फक्त ते वरचं टोक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो का? काय विलक्षण निरीक्षण आहे तुमचं. बालमानसशास्त्राचं मुख्य सारच या आईसबर्गच्या उदाहरणात दडलेलं आहे. खरंच. हो. पिढ्यानपिढ्या आपण फक्त मुलांचे बाह्य वर्तन पाहत आलो आहोत. खोटे बोलणे, शाळा बुडवणे, चोरी करणे किंवा अगदी मोठ्या वयापर्यंत नकळत अंथरूण ओले करणे. पूर्वीच्या काळी यावर उपाय काय होता? तर मुलांना मारणे किंवा शिक्षा करणे. आपण फक्त हिमनगाचे वरचे टोक छाटून टाकण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे आपण फक्त लक्षणांवर इलाज करत होतो, मूळ रोगावर नाही. अगदी तसंच.
पण बालमानसशास्त्र आपल्याला दृष्टी देते ती त्या हिमनगाच्या पाण्याखाली लपलेल्या महाकाय भागाकडे पाहण्याची. म्हणजे ते मूल असं का वागतंय हे शोधण्याची. हो, ते मूल खोटे का बोलतंय, त्याला कशाची भीती वाटतंय, अंथरूण ओले करण्यामागे त्याचं काही मानसिक दडपण आहे का, हे शास्त्र केवळ समस्या निवारण करत नाही तर ते शास्त्रीय निदान करते. आधुनिक काळात मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करून मुलांच्या अडचणी समजून घेतल्या जातात आणि त्यातून योग्य उपाययोजना करून सशक्त व्यक्तिमत्व घडवलं जातं. वा, आपण आजच्या काळात हे बाह्यवर्तन आणि त्यामागची कारणे इतक्या प्रगल्भतेने समजून घेतोय हे खरोखरच आश्वासक आहे. होय ना? नक्कीच. पण मला असा प्रश्न पडतो की जर वर्तमानामागे इतकी खोल कारणे असतात हे आज आपल्याला माहितीये, तर आपले पूर्वज लहान मुलांशी कसे वागत होते? इतिहासात हा दृष्टिकोन नक्कीच असा नसेल. हाच तो ऐतिहासिक वैचारिक संघर्ष आहे ज्यातून आधुनिक बालमानसशास्त्राचा जन्म झाला. याची पाळेमुळे थेट प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापर्यंत जातात. अच्छा, म्हणजे खूप जुना इतिहास आहे याचा. हो, प्लेटो हा पहिला विचारवंत होता ज्याने अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते की प्रत्येक बालकाची क्षमता भिन्न असते आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन करावे. वा, प्लेटोने हे तेव्हाच ओळखलं होतं. हो ना, पण दुर्दैवाने त्यानंतर अनेक शतके हा विचार मागे पडला आणि खऱ्या अर्थाने वैचारिक जुगलबंदी पाहायला मिळाली ती आधुनिक युरोपच्या इतिहासात जॉन लॉक आणि जीन जॅक रोसो यांच्यात. जॉन लॉक म्हणजे त्यांचा तो कोरी पाटी किंवा टॅब्युला रासा सिद्धांत, बरोबर? बरोबर. जॉन लॉकचे तत्वज्ञान असे होते की प्रत्येक मूल जन्माला येताना एक कोरी पाटी घेऊन येते. बालक जन्मतः निष्कलंक असते आणि त्याच्याकडे स्वतःचे असे कोणतेही जन्मजात ज्ञान किंवा क्षमता नसते. ज्ञान हे केवळ अध्ययन आणि बाह्य अनुभवाने मिळते. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्तीची आवश्यकता असते. अच्छा. लॉकच्या या विचारधारेत शिक्षक हा एक नियंत्रक होता. शिक्षकाचे काम काय, तर त्या कोऱ्या पाटीवर स्वतःच्या मर्जीनुसार ज्ञान कोरण्याचे काम करणे. पण एक सेकंड, मुलांच्या मनाला एकदम कोरी पाटी समजणं हे मला शिक्षकाच्या बाजूने थोडं, काय म्हणूया आपण त्याला, थोडं अहंकारी नाही वाटत? बरोबर विचार करताय तुम्ही. म्हणजे जणू काही ते मूल स्वतःहून काहीच घेऊन आलेलं नाही, त्याला स्वतःची अशी कोणतीच ओळख नाही आणि मी शिक्षक म्हणून जे लिहीन तेच खरं. हा तर एकतर्फी हुकुमशाहीसारखाच प्रकार झाला. तुम्ही अगदी अचूक मर्म पकडलेत. याच हुकुमशाही विरुद्ध आणि लादलेल्या शिस्तीविरुद्ध ज्या विचारवंताने बंड पुकारले तो म्हणजे जीन जॅक रुसो. अच्छा, रुसो. हो, रुसोचा निसर्गावर आणि नैसर्गिक विकासावर प्रचंड विश्वास होता. तो ठामपणे म्हणायचा, बालक हे निसर्गतः परिपूर्ण असते, म्हणजे नॅचरली परफेक्ट. अगदी तेच. रुसोच्या मते मुलांना बाह्य संस्कार, समाजमान्य नियम आणि कठोर शिस्तीची अजिबात गरज नसते. उलट या बंधनांमुळे त्यांचा नैसर्गिक विकास खुंटतो. म्हणजे रुसोला या कोऱ्या पाटीच्या सिद्धांताला पूर्णपणे खोडून काढायचं होतं. होय. रुसोने द एमिली नावाचा एक अत्यंत गाजलेला ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने निसर्गवादी शिक्षणाचे विचार मांडले. बंदिस्त आणि अंधाऱ्या वर्गात मुलांना कोंडून पुस्तकी ज्ञान दिल्यापेक्षा त्यांना निसर्गात नेऊन प्रत्यक्ष कृतीतून आणि स्वानुभवातून शिकू द्यावे असा त्याचा आग्रह होता. इथे शिक्षकाची भूमिका नियंत्रक नसून फक्त एक मार्गदर्शक अशी होती. आता इथे मोठी गोम आहे. काय? म्हणजे रुसोचे हे निसर्गवादी स्वातंत्र्य ऐकायला अतिशय रोमॅन्टिक आणि आदर्शवादी वाटतं, पण आपण व्यावहारिक पातळीवर विचार करूया. मुलांना पूर्णपणे मोकळं सोडलं, कोणतीच शिस्त लादली नाही, तर हा नैसर्गिक विकास नसून निव्वळ गोंधळ निर्माण होईल ना? हो, साहजिक आहे. जॉन लॉकची कठोर शिस्त नको हे मान्य, पण रुसोचं अमर्याद स्वातंत्र्यही पेलवणारं नाही. या दोघांच्यामध्ये काही सुवर्णमध्य नव्हता का? आणि नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जोहान पेस्टॉलॉजी आणि फ्रेडरिक फ्रोवेल यांसारखे महान शिक्षणतज्ज्ञ पुढे आले. अच्छा, रुसोच्या विचारांनी प्रभावित होऊन पेस्टॉलॉजीने शिक्षणाचे 3H चे सूत्र मांडले. 3H? हो, हेड म्हणजे मस्तक किंवा बौद्धिक विकास, हार्ट म्हणजे हृदय किंवा भावनिक विकास आणि हँड म्हणजे हात किंवा कौशल्य आणि क्रियाशीलता. शिक्षणाने केवळ घोकंपट्टी न घेता या तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम केलं पाहिजे. आणि फ्रोवेल, मला फ्रोवेलच्या विचाराबद्दल खूप उत्सुकता आहे, कारण त्यांनी दिलेली उपमा खूपच सुंदर आणि सखोल आहे असं मी ऐकून आहे. हो, फ्रोवेल हे किंडरगार्टन किंवा बालोध्यान या संकल्पनेचे उद्गाते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट घडवून आणला.
हां हां. त्यांनी पहिल्यांदाच शाळेला एका बागेची आणि शिक्षकाला एका माळ्याची उपमा दिली. मुले ही त्या बागेतील रोपे आहेत. हा विचार खरोखरच क्रांतिकारी आहे. म्हणजे शिक्षक हा एखाद्या कुंभारासारखा नसावा. बरोबर. कुंभार काय करतो? तो निर्जीव मातीचा गोळा घेतो, त्याला बढवतो, दाबतो आणि स्वतःच्या मर्जीनुसार त्याला एका मडक्याचा आकार देतो. पण माळी तसं करत नाही. अगदी अचूक तुलना. माळी एखाद्या बीजाला ओढून ताणून मोठं करत नाही किंवा गुलाबाच्या रोपाला झेंडूची फुले येण्याची सक्ती करत नाही. नाही, अजिबात नाही. माळ्याला माहीत असतं की त्या बीजामध्ये एक संपूर्ण झाड होण्याची सुप्त क्षमता आधीपासूनच दडलेली आहे. तो फक्त काय करतो तर तो योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश, पाणी आणि खत देतो, म्हणजेच एक पोषक वातावरण निर्माण करतो. क्या बात है. रोबेलच्या या ध्यानात सूर्यप्रकाश म्हणजे काय तर कथा आणि गाणी, जी मुलांच्या कल्पनाशक्तीला भावनिक पोषण देतात. आणि पाणी व खत म्हणजे काय तर मुलांचे खेळ आणि प्रत्यक्ष कृती. बालकाला स्वतःच्या नैसर्गिक गतीने फुलू देणे हे या पद्धतीचे मुख्य सूत्र होते. हे युरोपमधील विचार खरोखरच खूप क्रांतिकारी होते. पण आता आपण या चर्चेला एका वेगळ्या वळणावर नेऊया. बोला. युरोपमधील हवामान, तिथली साधनसंपत्ती, बागा आणि भारत, विशेषतः आपला तत्कालीन पारतंत्र्यातील भारत, यात जमीन आसमानाचा फरक होता. युरोपचे हे बागेतले आदर्श विचार भारताच्या ऊसाच्या फडात, आदिवासी पाड्यांवर किंवा गुरांच्या कुरणात कसे रुजले? कारण युरोपियन मॉडेल्स तर खूप खर्चिक असणार. हाच या प्रवासातील सर्वात प्रेरणादायी आणि महत्त्वाचा टप्पा आहे बघायला गेलं तर. जागतिक पातळीवर शिक्षणात अनेक प्रयोग होत होते. अमेरिकेत जॉन ड्यूईने कृतिशील शाळा सुरू केली होती. इकडे इटलीमध्ये मारिया मॉन्टेसरी यांनी ज्ञानेंद्रियांमार्फत शिक्षणाचा पाया रचला होता, जिथे मुले स्पर्श करून रंग बघून शिकत होती. हो, मॉन्टेसरी पद्धत. बरोबर. पण भारतात, विशेषतः खेड्यापाड्यात, मॉन्टेसरी पद्धतीची महागडी लाकडी खेळणी आणि युरोपियन साहित्य आणणं अजिबात शक्य नव्हते. आणि इथेच खऱ्या अर्थानं भारतीय बालशिक्षणाची पहाट झाली. 1920 मध्ये गिजुभाई बधेका यांनी गुजरातमध्ये बालमंदिर नावाची पहिली शिशुशाळा सुरू केली. अरे वा. गिजुभाई बधेका, ज्यांना प्रेमाने मुछालीमा म्हणजे मिशी असलेली आई म्हटलं जायचं. होय. त्यांनी मॉन्टेसरी पद्धतीचे खऱ्या अर्थाने भारतीयकरण केले. त्यांनी पाश्चात्य सिद्धांतांमध्ये आपल्यातला निसर्ग, लोककथा आणि प्रेमाची जोड दिली. पण या चळवळीचा सर्वात मोठा आणि मी म्हणेन अतुलनीय विस्तार झाला तो महाराष्ट्रात. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोन महनीय स्त्रियांनी हे बालशिक्षणाचं लोण अक्षरशः तळागाळातील झोपड्यांपर्यंत पोहोचवलंय. ताराबाई मोडक यांना आपण भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखतो. माझ्या डोक्यात एक विचार आला. ताराबाई आणि अनुताईंनी जे काम उभं केलं ना, ते मला अगदी तंत्रज्ञानातल्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर सारखं वाटतं. ओपन सोर्स सॉफ्टवेअर ते कसं काय? म्हणजे युरोपमध्ये तयार झालेला किंडरगार्टन किंवा मॉन्टेसरी नावाचा एक मूळ सोर्स कोड होता. पण ताराबाई आणि अनुताईंनी तो सोर्स कोड तसाच न वापरता तो घेतला आणि महाराष्ट्राच्या मातीत अत्यंत कल्पकतेने वापरून त्याचे नवनवीन आणि मोफत व्हर्जन्स तयार केले. वा, ही उपमा अगदी चपखल आहे. त्यांनी महागड्या खेळण्यांना रजा दिली आणि अत्यंत कल्पकतेने स्थानिक साहित्याचा वापर केला. म्हणजे काय काय वापरलं? गणितात आकडेमोड शिकवण्यासाठी युरोपियन ॲबॅकस ऐवजी त्यांनी चिंचोके, शंख शिंपले आणि रंगीत खडे वापरले. स्पर्शज्ञान शिकवण्यासाठी महागड्या साहित्याऐवजी वेगवेगळ्या झाडांची पाने, मऊ माती आणि खडबडीत दगड वापरले. किती कल्पक. 1936 मध्ये ताराबाईंनी मुंबईत शिशुविहार सुरू केले आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बोर्डी आणि नंतर कोसबाड येथे ग्रामबाल शिक्षण केंद्राची स्थापना केली. त्यांनी शिक्षणाला खऱ्या अर्थाने 4 भिंतींच्या बाहेर काढले. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी एकाच साच्यात सगळ्यांना बसवण्याचा प्रयत्न केला नाही. मुलांचे वय, सभोवतालची परिस्थिती आणि त्यांचे अनुभव यानुसार त्यांनी शिक्षणाची वेगवेगळी मॉडेल्स तयार केली. नक्कीच. त्यांनी एक संपूर्ण समावेशक शिक्षणाची परिसंस्था उभी केली. आदिवासी मुलांसाठी त्यांनी बालवाडी सुरू केली. पण सगळ्याच मुलांना एका जागी बोलावून शाळा भरणं शक्य नव्हतं. म्हणून कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी, जिथे आईवडील दिवसभर कामावर असतात आणि मुलं उकरड्यावर खेळतात, तिथे कारखान्याच्या भोंग्याच्या वेळेनुसार चालणारी भोंगा शाळा सुरू केली. आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा ना? कारण ऊसतोड कामगार सतत स्थलांतर करत असतात. अगदी बरोबर.
आणि यातील सर्वात क्रांतिकारी मॉडेल म्हणजे कुरणशाळा. कुरणशाळा. हो, पोटा पाण्यासाठी जी मुलं दिवसभर जंगलात गुरे चारतात ती शाळेत येऊ शकत नव्हती. मग ताराबाई आणि अनुताईंनी विचार केला, मुले शाळेत येऊ शकत नाहीत, मग शाळा मुलांकडे जाईल. अरे बापरे, खरंच. हो, त्यांनी थेट त्या कुरणात झाडाखाली मुले गुरे चारत असतानाच शाळा भरवली. जिथे मुले तिथे शाळा, हे त्यांचे सूत्र होते. परिस्थितीची अडचण न मानता परिस्थितीनुसार मार्ग काढण्याची ही खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्रांती होती. हे ऐकताना अंगावर काटा येतो. शिक्षणाचा मूळ उद्देश काय असावा याचं यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही. आणि यात आणखी एक अत्यंत पुढारलेला विचार होता. ताराबाई आणि अनुताईंचे हे कार्य इतके प्रगल्भ होते की त्यात विशेष गरजा असलेल्या मुलांचाही विचार होता. अच्छा, त्या काळात? हो, आज आपण ज्याला ADHD, डिस्लेक्सिया किंवा ऑटिझम म्हणतो, त्याची जाणीव किंवा शब्द त्या काळात नव्हते. पण तरीही वर्गातील एखादे मूल इतरांपेक्षा वेगळे वागत असेल, शिकण्यात मागे पडत असेल, तर त्याला शिक्षा न करता त्याच्या वर्तनाचे अत्यंत संवेदनशीलतेने निरीक्षण केले जायचे. त्याच्या अडचणी ओळखून त्याला सामावून घेतले जायचे. खरंच हे खूप महान कार्य आहे. हो ना. याच अतुलनीय कार्यासाठी ताराबाई मोडक यांना पद्मभूषण आणि अनुताई वाघ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण युरोपच्या विचारवंतांच्या कोऱ्या पाटीपासून ते थेट महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांवरील कुरणशाळांपर्यंतचा एक अफाट प्रवास पाहिला. यातून आपण नेमका काय निष्कर्ष काढू शकतो? संपूर्ण चर्चेचा अर्क हाच आहे की बालमानसशास्त्र हे केवळ पुस्तकात वाचण्याचे एक शैक्षणिक शास्त्र नाहीये. ती प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजून घेण्याची आणि त्यांचे भविष्य घडवण्याची एक सजीव कला आहे. यात शिक्षक हा फक्त विषय शिकवणारा नसतो, तर तो विद्यार्थ्याला शिकत असतो. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ एका सक्षम शिक्षकाची नाही, तर एका जागरूक पालकाची तितकीच भक्कम साथ लागते. जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र येतात तेव्हाच बालकामध्ये सकारात्मक व्यक्तिमत्वाची घडण होते. हे खूपच सखोल आणि विचार करायला लावणारे आहे. आजच्या या चर्चेचा शेवट करताना एक प्रक्षोभक विचार आपण सर्वांनी करायला हवा. आपण आज पाहिलं की मानवी मेंदूचा 80% विकास हा पहिल्या 5 वर्षात होतो आणि आपण हेही पाहिलं की मानवी मन हा काही निर्जीव मातीचा गोळा नसून एक क्षमतांनी भरलेलं बीज आहे. अगदी बरोबर. जर हे सत्य असेल तर आपण प्रौढ झाल्यावरही एकमेकांशी कसे वागतो याचा आपण थोडा विचार करायला हवा. बालपणी मिळालेलं ते स्वातंत्र्य आणि पोषण आपण मोठे झाल्यावर कुठेतरी हरवून बसतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण आजही आपल्या ऑफिसेसमध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या मित्रपरिवारात एकमेकांना कठोर शिस्तीने बदलण्याचा, म्हणजे एखाद्या कुंभारासारखा मातीचा गोळा बडवून स्वतःच्या मर्जीनुसार दुसऱ्याला आकार देण्याचा प्रयत्न करत आहोत का? की आपण एकमेकांच्या विकासासाठी, एकमेकांमधील सुप्त क्षमता फुलवण्यासाठी एखाद्या माळ्यासारखं एक पोषक आणि मोकळं वातावरण निर्माण करत आहोत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. हो ना. प्रौढ वयातही आपण एकमेकांसाठी कुंभार बनतोय की माळी, या प्रश्नावर आपण नक्की विचार करायला हवा आणि शोधत राहायला हवं स्वतःतील आणि इतरांमधील ते फुलणारं बीज. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह पुढच्या डीप डाईव्हमध्ये.